विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू आहेत। प्रफुल्ल पटेल आज काँग्रेस हायकमांडला फोन करणार आहेत। बारामतीमध्ये उमेदवार देऊ नका, निवडणूक बिनविरोध करा अशी मागणी राष्ट्रवादीकडून केली जाणार आहे। कालही काँग्रेस हायकमांड सोबत संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आलेला होता, मात्र संपर्क झालेला नाही। त्यामुळे आज पुन्हा एकदा प्रयत्न केले जातील। तर बारामतीची विधानसभा पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठीचे सगळे प्रयत्न सुरू आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू केले जात आहेत। प्रफुल्ल पटेल आज काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा करणार आहेत। अजिंक्य धायगुडे आपल्यासोबत आहेत, माहिती जाणून घ्यात। अजिंक्य, आजही प्रफुल्ल पटेल यांच्या मार्फत काँग्रेस सोबत चर्चा केली जाईल, नेमकी काय अपडेट आहे? ऋतुजा, अगदी बरोबर आहे। दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर बारामती विधानसभा पोटनिवडणूक पार पडते आणि ही पोटनिवडणूक जी आहे ती बिनविरोध व्हावी यासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून प्रयत्न सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। राज्यातील बडे नेते इतर पक्षांशी बोलतायत, तर राष्ट्रवादीचे दिल्लीतील प्रमुख नेते आहेत ते देखील काँग्रेसच्या नेत्यांशी बोलत असल्याचं आपल्याला समजतंय। खरं तर काँग्रेस या पोटनिवडणुकीसाठी उमेदवार देणार असल्याची एक चर्चा सुरू आहे, मात्र काँग्रेसनं या निवडणुकीसाठी उमेदवार देऊ नये, ही निवडणूक बिनविरोध पार पडावी असे प्रयत्न जे आहेत ते काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडून सुरू आहेत आणि तसं काँग्रेसच्या हायकमांडची राष्ट्रवादीचे नेते देखील बोलत असल्याचं समजतंय। काल देखील प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र काल त्यांचा संपर्क होऊ शकला नाही। आज ते काँग्रेसच्या हायकमांडशी संपर्क करतील आणि काँग्रेसच्या हायकमांडला ही जी निवडणूक आहे पोटनिवडणूक ती बिनविरोध व्हावी अशी विनंती देखील करणार आहेत। पाहावं लागेल की आज प्रफुल्ल पटेल यांनी जेव्हा संपर्क करतील तेव्हा काँग्रेसच्या हायकमांडकडून उद्या काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांकडून ही निवडणूक जी आहे ती बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। सुनेत्रा पवारांनी काल देखील उद्धव ठाकरे यांना फोन केला होता, तर आज प्रफुल्ल पटेल काँग्रेसच्या हायकमांडशी बोलतील आणि ही निवडणूक काहीही झालं तरी बिनविरोध करण्यासाठी हे सगळे प्रयत्न सुरू असल्याचं आता सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। याचं सगळं चित्र जे आहे ते उद्या स्पष्ट होणार आहे की काँग्रेस आपला उमेदवार देते की नाही। काँग्रेसची भूमिका घेईल ती आता निर्णायक ठरणार आहे। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।